पुन्हा हॅपी दिवाळी सगळ्यांना. आणि आज मस्तपैकी आपण दिवाळीचा ब्लॉग काढणार आहे. काय काय केलं आहे मम्मी ते सगळं घरचा पण. आणि आम्ही तुम्ही म्हणजे ब्लॉग काढलेला कासपठारला जाताना साताऱ्यामध्ये लोकेशन मी सगळं दाखवेन तुम्हाला खाली आहे. तर त्याचा आधी व्हिडिओ तुम्हाला दाखवते पूर्ण एकदम भारी आहे. पण काय सीन झाला, पाऊस खूप आहे गावाला सातारमध्ये, ते काय ऊन आहे. आणि मस्तपैकी पावसात तुम्ही पण पिझ्झाला आवडत असेल तर, नाही तर तुम्ही शानपास आहे खूप चांगलं आहे तिथं. म्हणजे तिथं बघायला असं फ्लावर्स आहे, प्लस किती सारे जे थंड वातावरण एकदम गार एकदम. तर तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू राहावा आणि तुम्हाला डायरेक्ट लास्टला तो सगळा मी व्हिडिओ दाखवेन. आजचं केस ते इग्नोर करा. आणि आजचा आपला ब्लॉग घरचा असणार आहे, डेली रुटीनचा. आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेन. त्याआधी तो व्हिडिओ बघा लास्टचा, मी तुम्हाला दाखवेन. बघा केवढी मोठी दरी आहे, पूर्ण वरचा डोंगर. अजून तर काय नाही इथं, पण वर गेला किती खतरनाक आहे. हे बघा फुल सातारा दिसतो इथून. कास्टरला आहे बघा, ही बस असते मोठी. आपली गाडी पण आणू शकतो वर, असं काय नाही. आम्ही आत नाही जाते कारण की आम्हाला जायचं गावी आमच्या. फुल ढगाळ वातावरण आहे, बापरे. पार्किंगमध्ये आणि इथं म्हणजे एक गाडी सेपरेट असते पर पर्सन. इथे तिकीट आहे 150. ती समोर दिसते ना अशी गाडी, कुठे गेली, बस टाईप आहे. फुल भारी मजा येणार आहे. असे पूर्ण पार्किंग तर खूप. तुम्हाला भारी आहे ना. मग तुम्हाला लोकेशन पण इथं हित्रेचवाडी एक रिसॉर्ट आहे, तिथे एक नंबर. तुम्ही बड्डे सेलिब्रेशन करू शकता. कपलसाठी पण चांगले आहे, फॅमिलीसाठी पण बेस्ट आहे. पण तिथं रिस्क आहे, पावसाळ्यात थोडं जाऊ नका. बाकीच्या सीझनमध्ये जाऊ शकता, थंडगार वातावरण एक नंबर आहे. तर आज बघा तुम्ही घरी काय काय मम्मीने बोलवलं आहे, कारण की मी हॉस्टेलवर नाही आली जस्ट. आणि मी तुम्हाला सांगते, अरे यार हां आता ठीक आहे. आता कसं आपण मस्तपैकी छापछूप ऊपर से फिराय कंगी और वैसे आहे. आणि दाखवतो तुम्हाला आज मम्मीने लाडू केले. काय काय झालं सांगू, चिवडा, लाडू, करंजी. ते लाडू मी खाल्ले पण ते लपून ठेवले, सांगत नाही. आणि चिवडा फक्त बाहेर ठेवले. तुम्हाला चिवडा दाखवायला भेटेल. आणि दिवाळी दिवशी मी पूर्ण असं डेकोरेट करून मी तुम्हाला दाखवेन मस्तपैकी. टेन्शन नव्हतं, खुश रहो. चलो चिवडा गेलाय अजून करायचं आहे. आणि ते पप्पा आले डिहटमधून आता फोनमध्ये बोलून. मम्मी हां समजलं मला. मम्मी काय चालले प्रसार आवडं इथे तिथे चाललं सगळं भात बीत. आता मी थोड्या वेळाने सोयाबीनची भाजी करणं या डब्यात ठेवले बघा. लाडू करंजी दिसते का, चकली पण कशा ते काय माहीत, लपून ठेवते. जेव्हा दिवाळी दिवशी तुमच्या पण घरी असेल कुठं पण तुमची घरची दिवाळी अशी मम्मी पेपर लावून झाकण ठेवत असेल ना, तर समजायचं बाबा दिवाळी आली. नाहीतर दिवाळीला हेच नसतं, घर पणच येत नाही असं ठेवल्यानं. हे बघा हे सोयाबीन आहे. आता चोप. हा सोयाबीन आहे. आता मी टाकते थोडंसं, कारण की लय मोठे मोठे होती. पप्पाने लय मोठे आणले पॅकेट. आता मी मिरक घालते, 1 मिनटं थांबा. तर आपण आता सोयाबीन भिजत घालून आणि आता आपण जरा करूया. मम्मी तिथं काढले काहीतरी थोडं म्हणजे भिजत घालू 20 मिनटं तरी, तर नरम होऊन दिले कडकी. तर आता आपण डायरेक्ट थोड्या वेळाने आपल्याला भेटूया. तर गोष्ट गरम झाली खूप. आजकाल हीट खूप आहे, गावाला थंडी आहे, असं वेगळंच असतं वातावरण. जरा क्लायमेट चेंज आहे. तुम्ही पण इंस्टाग्रामला मला फॉलो करा. मी तुम्हाला खाली माझी लिंक दे, लिंकच म्हणते, माझी ID दे. रील्सला लाईक करा, सपोर्ट करा जरा. 100 हे माझे पप्पा आली. पप्पा
लोकांनी नुसतं नाचतात खालीवर खालीवर. चला आता आपण नंतर भेटू. चला झालं मस्त पोट भरून दुपारचं. आता 5 स्टार तुम्ही पण खायला या माझ्यावर. आणि आता आपण ब्लॉग एंड करूया. बाहेर फटाके वाजवतात बाय. मला पण वाजवायचे. तर आपण आता ब्लॉग एंड करूया. चॅनल सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरून लाईक करा. किमान 100 तरी पाहिजे प्लीज.